नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. आजच्या मितीला तूर बाजारभाव हिंगणघाट या ठिकाणी 9,000 रुपये प्रति क्विंटल झालेला आहे. तुरीचे बाजारभाव वाढलेले आहे आणि तूर आता नवीन बाजारभाव जो आहे 20 मार्च नंतर सर्व ठिकाणी 8,000 ते 9,000 पर्यंत जाणार आहे. काय आहे सविस्तर अपडेट, का तुरीचे बाजारभाव वाढलेले आहे याविषयीची सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तूर बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी जास्त होत होते, परंतु आता तुरीच्या बाजाराने एक स्थिर बाजारभाव आता अपडेट केलेला आहे आणि सध्याच्या मितीला आयात निर्यात धोरण आहे, आंतरराष्ट्रीय मार्केटमधील संघर्ष असेल, या सर्वाचा परिणाम तूर मार्केटमध्ये होत आहे. आफ्रिका असेल, म्यानमार असेल, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतात तूर येत होती, त्या ठिकाणी तुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्या ठिकाणची आवक सुद्धा आता कमी झालेली आहे. आपण बघितलं तर उत्पादनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला घट या वर्षीच्या लेखाजोखामध्ये पाहायला मिळते आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तूर प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये शॉर्टेज आहे. आपण जर बघितलं तर गेल्या 2-3 महिन्याची अपडेट जर घेतली, सप्टेंबरपासून ₹2,000 तुरीचा सर्वोत्तम बाजारभाव आहे. डिसेंबरपासून ₹1,000 आहे. आता तूर बाजारभाव वाढण्याची कारणे कोणती आहे हे बघणं गरजेचं आहे. सलग 3 वर्ष उत्पादनात घट झालेली आहे. आपली जी गरज आहे 45 ते 47 लाख टन, मात्र उत्पादन जे आहे फक्त 25 ते 28 लाख. आत्ताचा शिल्लक साठा जो आहे 4 ते 5 लाखापर्यंत आहे. सध्याच्या मितीला सर्वोत्तम दराचा विचार जर केला तर अकोला तूर मार्केट, अमरावती तूर मार्केट, हिंगणघाट तूर मार्केट, मलकापूर तूर मार्केट 8,000 प्लस बाजारभाव या सर्व ठिकाणी पाहायला मिळते. हिंगणघाटमध्ये आज 8,800 ते 8,900 पर्यंत बाजारभाव आहे. विदेशात टंचाई असल्यामुळे देशांतर्गत आयात निर्यात वाहतूक मार्ग बंद आहे, हे ठप्प झालेले आहे आणि व्यापारी वर्गाने एक सावध भूमिका म्हणून आता तूर स्टॉक भरायला सुरुवात केलेली आहे. हमी भावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. आता खरा तुटवडा मार्च पासून पुढे चालू होणार आहे, कारण मार्च एंडमुळे मोठ्या प्रमाणात व्यापारी सावध भूमिका घेत असतात आणि सरकार सुद्धा धोरण बदलण्याचा विचार करत नाही. मग अशा परिस्थितीत आता जी उरलेली तूर आहे, या तुरीला कितपत बाजारभाव मिळणार हे बघणं गरजेचं आहे. राज्यामध्ये तुरीला यावर्षी आपण बघितलं तर नुकसान झालेलं होतं. शेतकऱ्यांना पहिल्यांदी 20 ते 30% क्षेत्रफळाला मुकावं लागलेलं आहे तुरीच्या पिकाला. परंतु आता जे राहिलेली तूर आहे, हिला तरी बाजारभाव चांगला मिळणार का? हे आता बघणं गरजेचं आहे. देशांतर्गत तुरीचा तुटवडा, विदेशातून तुरीची झालेली कमी आवक, आयात निर्यात धोरणामध्ये बदल आणि आंतरराष्ट्रीय मार्गांचा परिणाम हा पूर्णपणे व्यापारावरती झालेला आहे. मग आता राहिलेल्या देशातील तूर आहे, हिला कितपत बाजारभाव मिळणार हे आता बघणं गरजेचं आहे. आपल्याला मते याविषयीचं आपलं मत काय वाटतं? देशांतर्गत तूर किती बाजारभाव खाईल आणि किती याचा फायदा शेतकऱ्यांना होईल की व्यापारी वर्गाला फायदा होईल? हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. हे 3 ते 4 कारणे, आंतरराष्ट्रीय संघर्ष, आयात निर्यात धोरणात झालेला बदल, समुद्रातील वाहतूक झालेली ठप्प, या सर्व गोष्टींचा फायदा शेतकऱ्यांना, ज्यांची तूर राहिलेली यांना नक्की होणार आहे. आत्ताच्या मितीला बघितलं आपण तर सर्व जे तूर आहे, सोयाबीन आहे, जे लाँग टर्म टिकणारी धान्य आहे, याच्यामध्ये शेतकरी पासून व्यापाऱ्यापर्यंत सर्वांनी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. मग अशा परिस्थितीत आता इथून पुढे तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे याची सविस्तर अपडेट, तूर बाजारावर रोजचा, सोयाबीन बाजारावरची अपडेट, कापूस बाजाराची अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.